सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. मित्रांनो, प्रत्येक माणूस हा सुख, शांती आणि समाधानासाठीच काम करत असतो. या वाटचालीमध्ये जर आपल्याला समजलं की आज आपल्या आयुष्यामध्ये काय होणार आहे, तर आपली वाटचाल थोडी का होईना सुखकर होऊ शकते. खरं तर भविष्यामध्ये काय लिहिलं आहे ते सांगणं तसं कठीणच, परंतु 12 राशींच्या मदतीनं भविष्यामध्ये काय होणार आहे याचा अंदाज मात्र नक्कीच व्यक्त करता येतो. आणि म्हणून तर आपण राशी भविष्य वाचन तुमच्यासाठी करत असतो. तर मग तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की आज तुमच्या राशीमध्ये काय सांगितलंय ते? तर मग चला जाणून घेऊयात. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्यांच्या प्रकृतीबद्दल तुम्हाला थोडी चिंता राहील. या कारणामुळे तुमचे थोडे पैसेही खर्च होतील. तुम्हाला आज काही कारणांमुळे ताणतणाव राहील. आज तुम्ही आर्थिक आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. भावाच्या सल्ल्यामुळे आज तुम्हाला व्यापारामध्ये प्रगती दिसेल. प्रेमजीवनामध्ये आज काही ताणतणाव राहील आणि तुमचं बोलणं आणि व्यवहार यावरती तुम्हाला संयम ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तसेच तुम्हाला जोडीदाराची देखील मनधरणी करावी लागेल. तुम्हाला भावासोबत नातं मजबूत ठेवण्यावरती भर द्यावा लागेल. विवाहयोग्य व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज उपाय म्हणून चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज आईसोबत वैचारिक मतभेद तुमचे होतील, त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये काही अडचणींचा सामना करावा लागेल. कुटुंबाच्या दैनिक खर्चावरती तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागू शकतात, त्यामुळे तुमच्या अडचणी वाढतील. तुम्हाला आज काही अडचणी येत असतील तर संध्याकाळी शेजाऱ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता. आज तुमची मुलं धार्मिक कामामध्ये गुंतलेली राहतील. हे पाहून तुम्हाला चांगलाच आनंद होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवीन कामामध्ये गुंतवणुकीची योजना बनवत असाल तर तुम्हाला यश मिळेल. आज कुटुंबातील सदस्यांमध्ये काही मतभेद होऊ शकतात. तसेच तुम्हाला आज संततीच्या भविष्याची चिंता सतावेल. भाऊ बहीण यांच्या विवाहाचे प्रसंग प्रबळ बनतील. आज तुम्हाला आईवडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. तसेच आज तुमचं जीवन आनंदी राहील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज आजच्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये प्रगतीचा नवा प्रकाश घेऊन येईल. आज रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ काढावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आळस सोडावा लागेल. जे लोक विदेशाशी संबंधित व्यापारांमध्ये काम करतात त्यांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होतील आणि विवेकबुद्धीने केलेल्या कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील लहान मुलांसह आज तुमचा वेळ चांगला जाईल. आज अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज उपाय म्हणून भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चणा डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज जे लोक परदेशामध्ये राहतात त्यांना एक शुभ वार्ता मिळेल. विवाहयोग्य व्यक्तींना आज काही चांगले प्रस्ताव येतील. आज गरीब व्यक्तींना काही मदत केली तर तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तुम्हाला आज जोडीदाराचं पूर्ण सहकार्य लाभेल आणि तुम्हाला आज यशही मिळेल. तसेच आज धर्म आणि अध्यात्म यामध्ये तुमची रुची वाढेल. तुमच्या कार्यकुशलतेमुळे इतर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. विद्यार्थ्यांना आज पैशांची गरज पडू शकते. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि भोजन दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मनात नसतानाही काही खर्च करावा लागेल. अर्थात या खर्चाचा काही परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होणार नाही, त्यामुळे चिंता करू नका. आज तुम्हाला मित्रांची मदत करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि
नाहीतर तुमच्या आयुष्यामध्ये वादविवाद होतील. प्रेम जीवनामध्ये सुखद अनुभव राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले गुण मिळतील. संततीच्या भविष्याची चिंता आज संपून जाईल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापारामध्ये कुटुंबियांची तुम्हाला मदत मिळेल, त्यामुळे व्यापारातील अडचणी कमी होतील. आज काम जास्त लागल्यानं तुमची प्रकृती बिघडू शकते. तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमच्या अधिकारांमध्ये वाढ होईल, तसेच तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. आज तुमच्या हातातील प्रकल्प पूर्ण होतील, त्यामुळे साहस आणि पराक्रम यांचं कौतुक होईल. विद्यार्थ्यांना आर्थिक संकटापासून दिलासा मिळेल. सायंकाळच्या वेळी कोणतंही जोखमीचं काम करू नका, अन्यथा निराशा तुमच्या हाती येईल. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागेल आणि आज खाण्यापिण्यावरती देखील तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा पोटाशी संबंधित आजार तुमच्यासाठी आज उद्भवू शकतात. आज तुम्ही व्यावसायिक प्लॅनिंग कराल आणि याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. व्यापारामध्ये काही नवीन बदल तुम्हाला करावे लागतील, त्यातून तुम्हाला भविष्यामध्ये लाभ होईल. आज भाऊ आणि बहिणीच्या विवाहाचे योग्य प्रस्ताव येतील. संततीकडून तुम्हाला शुभवार्ता मिळेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या, याचा तुम्हाला लाभ होईल. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यासाठी पदोन्नतीचा दिवस आहे आणि तुम्हाला अधिकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच आज पद आणि मान सन्मान यामध्ये वाढ होईल. प्रेम जीवनामध्ये आज नवीन ऊर्जा दिसेल, तसेच वैवाहिक जीवनामध्ये नातं तुमचं अधिक मजबूत होईल. आज व्यापारामध्ये इतरांवरती फार अवलंबून राहू नका. असं केलं तर तुमचे रखडलेले पैसे हाती येतील. विद्यार्थ्यांना शिक्षकांचं सहकार्य मिळेल आणि स्पर्धा परीक्षांचा मार्ग प्रशस्त होईल. आज सायंकाळच्या वेळी रखडलेली कामं तुमची मार्गी लागतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज दीर्घकाळापासून थांबलेली कामं पूर्ण होताना दिसतील आणि धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग राहील. कामकाजामध्ये तुम्ही अधिक व्यस्त राहाल, तरीही जोडीदारासाठी तुम्ही वेळ काढू शकाल, त्यामुळे तुमचा जोडीदार देखील खुश होईल. कौटुंबिक संपत्तीमध्ये सुरू असलेला वाद आज एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीनं मार्गी लागताना दिसेल. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फार चांगलं सिद्ध होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या भविष्यातील नवीन योजनांसाठी तुम्हाला आजचा दिवस लाभदायक आहे. आज कोणतंही काम करताना आईवडिलांचे आशीर्वाद घ्या, याचा तुम्हाला लाभ होईल. तुमच्या चांगल्या कामामुळे तुमच्या कुटुंबाचं नाव उंचावेल. व्यापारामध्ये तुम्हाला प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागेल, परंतु तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. जोडीदाराचं पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. कुटुंबासोबत आज काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुमची चर्चा होईल. अशातच कुटुंबियांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. आईवडिलांच्या प्रकृतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान महादेवाला तांब्याच्या पात्रातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज संततीबद्दल प्रेम भावना वाढेल. नोकरीमध्ये असलेल्यांना आज पदोन्नतीची शक्यता आहे. कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या दुसऱ्या व्यक्तीमुळे तुमची चिंता वाढेल. आज वडिलांच्या प्रकृतीकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. तुम्हाला सर्वांचं सहकार्य आज मिळेल. सासरच्या बाजूने आज काही लाभ मिळतील. नोकरदार व्यक्तींचा कार्यभार वाढू शकतो. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.